आलेला आहे की महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ बाहेर काढण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा हात आहे. नाव घेऊन म्हटलंय ते. प्रश्न असा आहे, आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय आम्ही कोणावरती तसं ब्लेम करणार नाही. नंबर 1. आणि जे आमच्या महेंद्र दळवींनी चॅलेंज दिलेले आहे अंबादासला, की तू आम्हाला चेहरा बिरा सगळा दाखव, मला ओपन करून दाखव, आणि त्यात जर मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. ह्या टोकाला ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला तुम्ही पण त्याची खात्री करायला पाहिजे. अंबादासनी त्याचं ते चॅलेंज स्वीकारावं असं आम्हाला वाटतंय. पण थोरवे असं म्हणतात की रायगडचा ठीक पालकमंत्री आहे ना. पदाचा तिढा जो निघत नाहीये त्याच्या त्याचा ह्याच्याशी काय संबंध, त्याच्याशी काय, मग त्यांनी माझ्यावरती करायला पाहिजे. दळवी काय तिथं काय त्या शर्यतीत आहे. थोरवे असं म्हटले की राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष नव्हता आमचा आणि नाही. मित्रपक्ष फक्त भाजप, राष्ट्रवादी शक्यच नाही. ठीक आहे ना, तसं त्यांनी जे काय सांगितले ते सांगितले, तो भाग वेगळा आहे. परंतु आमचे जे काही नेते आहेत, काल शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, पुढच्या काही गोष्टी त्या आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये सांगतील की महायुतीमध्ये आपल्याला पुढं कसं चालायचं, काय चालायचं. त्यामध्ये 3 जण बसून ठरवतील. काही लोकांना, सगळ्यांना अजून त्याची काही कल्पना नाही, कारण आम्ही सभेला होतो, मिटिंगला होतो, त्यावेळेला आमचं काय ठरलेलं आहे ते आम्ही नंतर तुम्हाला विस्तृतपणे सांगू. पण तुम्हाला वाटतं की टार्गेट केलं जातं, कारण शिरसाडानंतर दळवींचा व्हिडिओ येतोय अशा नाही, पद्धतीने? ठीक आहे ना. हे बघा, काही गोष्टी ते आम्ही समजू शकतो, सांगू शकतो. पण ज्यावेळेला दळवींनी जेव्हा ठोकपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला ओपन करा, आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ, ह्याच्यापेक्षा अजून काय सांगणार. हे आता तुम्ही ठरवा, तुम्ही त्या दानवेला विचारा, तू त्याची चॅलेंज स्वीकारतोस का. चला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.